नमस्कार. मी विनय आपुंडे ग्रीन हिलवरनं आज तुमच्याशी संवाद साधते आहे. वर्ष संपत आलं, परीक्षा संपल्या, मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या असतील आणि आता मुलांसाठी आपल्याला काहीतरी करावंसं वाटतं. या सुट्टीमध्ये काय व्हायला हवं? खूपशा गोष्टी अशा आहेत ज्या शाळांमधून शिकवल्या जाव्यात असं आपल्याला वाटतं. खूपशा गोष्टी अशा आहेत ज्या कुटुंबामधून शिकवल्या जाव्यात अशी पण गरज आहे. पण आता या दोन्ही गोष्टीची सध्या वानवा आहे. कारण शाळांमधून आता सध्या इतकं करिक्युलम, त्यांचं पर्सेंटेज, त्यांचं हे कॉम्पिटिशन एवढं सगळं असतं की शाळांमधून या गोष्टी आता शिकवल्या जात नाहीत आणि त्यांना वेळच नसतो. इथे एक शाळा म्हणजे कशी मॉरलपेक्षा एक कमर्शियल ॲक्टिव्हिटी जास्ती झाली आहे आणि हे कल्पना आहे की कुठलेच पालक सध्या त्याबद्दल फारसे हे नाही आहेत, फारसे समाधानी नाही दिसत. कारण ज्या जीवनाच्या व्हॅल्यूज मुलांना शिकवायला हव्यात, ज्या वयात शिकवल्या जाव्यात किंवा ज्या वयात जे ट्रेनिंग त्यांना द्यायला पाहिजे असतं ते नेमकं तिथून मिसिंग आहे. पुन्हा कुटुंबामधूनही काही गोष्टी शिकवायला हव्या असतात. बालपणीच्या पायाभरणीच्या वयामधून काही गोष्टी आता मिसिंग झाल्या आहेत. त्यामुळे पायाभरणीच आपली चांगली होत नाही असं आपल्याला खूप वेळेला वाटून जातं आणि मग कधी मुलांच्या पुढच्या भविष्याची काळजी पण पालकांना सतावत असते. तर असं जेव्हा आपल्याला वाटतं तर आपण एक नवीन उपक्रम अशाच विचारातून एक चालू केला आहे ग्रीन हिलला. ग्रीन हिल हे पुणे सातारा रोडवर पुण्यापासून 40 किलोमीटरवर अगदी हायवेला लागून शिरवळच्या अलीकडे अशी छोटीशी टेकडी आहे आणि तिथे निसर्गरम्य निवांत वातावरण आहे. राहण्याची, जेवणाची वगैरे सुंदर सोय आहे. तर या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून म्हणा तुम्ही, तर मे महिन्यापासून एक मुलांसाठी खास शिबिर घ्यावं असं खूप लोकांचं सूचना होत्या आणि माझ्याही मनात तसं आलं. तर मुलांना जे मिसिंग लिंक्स आहेत, जे आपण शिकवायला हवं ते शिकवलं जात नाहीये आणि काही व्हॅल्यूज शिकवायच्या राहून जातात. खरं तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही किती पैसे मिळवता, किती तुमच्याकडे सुखसुविधांची साधनं आहेत, तुम्ही किती फिरता, तुमच्याकडे गाड्या किती आहेत, या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे का, हे खूप महत्त्वाचं होतं. काही मूलतः मूलभूत जीवनमूल्य आहेत, ती आहेत का, त्यांची खूप मदत होते. तर म्हणून आपण हे दर महिन्यातून एकदा 2 दिवसाचं आपण शिबिर इथे घेतो. अशी संस्कार शिबिरं खूप आहेत, पण हे शिबिर एक वेगळंच आहे आणि हे नुसतंच मे महिन्यासाठी नाहीये. तर हे मुलांचं शिक्षण चालू असेपर्यंत म्हणजे ती ॲडल्ट होईपर्यंत जवळजवळ त्यांचं हे शिक्षण चालू राहील अशी आपण सोय केली आहे. तर दर महिन्यातून 2 दिवसाचं असं हे शिबिर आहे. आपण मे महिन्यात घेतो आहोत. साधारण त्याची तारीख असेल 8-9 मे किंवा अशी त्याच्या मागे पुढे असेल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढे माझं हे पण आहे, पूर्ण डिस्क्रिप्शनही दिलं आहे, माझा नंबरही दिला आहे, संपर्क आहे आणि आपण संपर्क करू शकता. तसंच मी पुन्हाही एकदा तारखा टाकेन फायनल झाल्या की, पण मेमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्कीच आहे. आता या शिबिरामध्ये 2 दिवस मुलांनी यावं इथे. पहिली गोष्ट की आई-वडिलांना सोडून राहावं. वयोगट असेल साधारण 8 ते 14 आणि यामध्ये बेसिक काही गोष्टींवरला महत्त्व देऊन हे शिबिर फार चांगल्या तऱ्हेने आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये आयोजित करणारेही व्हिजिटर्सही, जे व्हिजिटिंग फॅकल्टी असतील तीही खूप अनुभवी आणि चांगल्या व्यक्ती असणार आहेत आणि याच्यामध्ये मूलतः आपण 6 गोष्टींचा विचार करणार आहोत. पहिली गोष्ट आहे की योग प्रात्यक्षिक. तर या वयाच्या मुलांकडून योग प्रात्यक्षिक करून घेणं, त्यांना ओंकाराची सवय लावणं, त्यांना काही साधा प्राणायाम, नुसता जरी आत्ता सुरुवातीला ओंकार केला त्यांनी, त्यानंतर सूर्यनमस्कार, तर हे एक होईल. दुसरी आहे त्यांना सूर्योपासना, याची फार गरज आहे. तर सूर्योपासनामध्ये सूर्यत्राटक आहे, त्यानंतर अग्निहोत्र आहे आणि गायत्री मंत्र आहे. तर अशा तऱ्हेने सूर्योपासना. त्याच्यामध्ये तिसरं आहे की योगाचं प्रात्यक्षिक. हे झालं. योगाचं थिअरिटिपिक योगामध्ये
थिअरी योगामध्ये आपल्याला त्यांना यम आणि नियम असे दोनच विषय घ्यायचे आहेत. यमामध्ये सदाचरण हेच महत्वाचं आहे. यम आणि नियम म्हणजे थोडक्यात सदाचरण. याचं लक्ष कुठेच दिलं गेलं जात नाहीये हे असं आपल्या लक्षात येतं आता. आणि म्हणूनच खूप समाजामध्येही आपण जे खूप गोंधळ गोष्टी अशा बघतोय, पापाचार आहे, अनाचार आहे, भ्रष्टाचार आहे, अत्याचार आहे, कित्येक गोष्टी अशा समाजात आपण बघतो आहोत. भोंदूबाबा, भोंदूगिरी, त्यांच्या मागे लागणं, म्हणजे अविवेक, अशा सगळ्या गोष्टी खूप चाललेल्या आहेत समाजामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासूनच सदाचरणाची गरज आहे, आत्मविश्वासाची गरज आहे. म्हणून सदाचरण योगामधलं यम आणि नियम. यम 5 आहेत. आपण समाजामध्ये कसं राहायला हवं, म्हणजे सगळा आपणही सुखी राहू आणि आपल्याबरोबर सगळा समाजही सुखी राहील. जेव्हा समाज सुखी असेल तेव्हाच आपण सुखी राहू शकतो. आणि त्याच्यासाठी यम सांगितलेले आहेत. यम आहेत 5. शौच, संतोष, यम आहेत 5. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. आता मुलांना हे नुसतंच थिअरी नाही शिकवली जाणार आहे, पण याच्यामध्ये ब्रह्मचर्य म्हणजे काय, अहिंसा, सत्य, अस्तेय, अस्तेय म्हणजे काय, चोरी करायची नाही. तर अशी कित्येक मोठ्या मोठ्यांची चरित्र आहेत ज्याच्यामधून त्यांनी हे यम पाळलेले दिसतात आणि त्यांची आयुष्य उजळून गेलेली दिसतात. जसं ब्रह्मचर्य म्हटलं तर तुम्हाला स्वामी विवेकानंदांचा चेहरा समोर येईल की किती ब्रह्मचर्य व्रत होतं त्यांचं, आणि त्याच्यामुळे त्यांचं तेज केवढं होतं, त्यांचे विचार किती तेजस्वी होते, त्यांनी मार्गदर्शन किती तेजपुंज असं चेहरा तर होताच, आणि मार्गदर्शनही किती तेजस्वी होतं. तर अशा तऱ्हेने ब्रह्मचर्य म्हटल्यानंतर विवेकानंदांचं चरित्र आहे. अहिंसा, अहिंसेचं कित्येक कथांमधून आणि पुराणमधून पण खूप गोष्टी आहेत. सत्य आहे, सत्यासाठी आपले हरिश्चंद्र राजा आहे, त्याने कसं सत्य पालन केलं. तर अशा अनेक मनोरंजक गोष्टींमधून मुलांना समजावून सांगता येतं. तर हे शौच, आणि मग नियम. नियम पण आहेत 5. यम आहेत आपण समाजामध्ये कसं वागायचं, आणि नियम आहेत आपली व्यक्तिमत्व कसं उन्नत होईल. आपलं व्यक्तिमत्व उन्नत करण्यासाठी नियमांची अत्यंत गरज आहे. त्याच्यामध्ये आहेत शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, असे हे नियम आहेत. तर यम आणि नियमांचं ज्ञान हे फार महत्वाचं आहे, आणि ते गोष्टी रूपाने, कथा रूपाने, चरित्र रूपाने मुलांना समजावून सांगितलं तर त्यांना पटता येतं. त्याच्यामधून त्यांची वागणूक आपल्याला बदलता येते. त्याच्यासाठी आपल्याला त्यांना काहीतरी होमवर्क देता येईल. अशा तऱ्हेने योग झाला, प्रात्यक्षिक आणि यमनियम. त्याच्यानंतर तिसरा आहे भगवद्गीता. प्रत्येक भारतीयाला भगवद्गीता ही आलीच पाहिजे, समजलीच पाहिजे, आणि त्यातली मूलतत्व तरी लक्षात आली पाहिजेत. त्यांनी काय सांगितलंय भगवंतांनी हे तरी समजलं पाहिजे. सो तेही आहे, भगवद्गीता आहे. त्यानंतर पाठांतर खूप महत्वाचं आहे. आताच्या काळामध्ये पाठांतर जवळजवळ हरवत चाललं आहे. तुम्हाला कोणी पटकन गाणं म्हटलं तरी तुम्हाला लगेच आपल्याला मोबाईल लागतो. मोबाईलमध्ये ते गाण्याचे शब्द लागतात आणि मगच आपल्याला गाणं म्हणता येतो. सो आता सध्या पाठांतर हे एकदम कमी झालेलं आहे. तर पाठांतराची अत्यंत गरज आहे, आणि ती बालपणीच सवय लावायला लागते, आणि ती पुढेपर्यंत चालू ठेवायला लागते. जसे आपण आता म्हणतो की वय झाल्यानंतर डिमेन्शिया आहे, पार्किन्सन्स आहे, तर असे जे काही विकार आहेत, अल्झायमर आहे, तर हे सगळे विकार मेंदूच्या अक्रियतेमुळे होतात. तर तो मेंदू सक्रिय राहण्यासाठी पाठांतर खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी एक विषय आहे म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरण हे अत्यंत निकडीचं आणि तातडीचा विषय झालेला आहे की आपण निसर्गाचा किती ऱ्हास करतो आहोत, आणि कदाचित पुढच्या पिढीला आपण निसर्गातलं काही ठेवणार पण नाही अशी अवस्था येईल. अशा वेळेला पुढची पिढी आपल्या नावाने काय करेल. तर त्यामुळे पर्यावरण, निसर्गाचं संरक्षण, निसर्गाचं संवर्धन हे आपल्या वागण्यामधून मोठे मोठे पॉलिसीज करून, मोठे मोठे वर्कशॉप्स करून, मोठी मोठी मीटिंग्स घेऊन, मोठे मोठे हे करून उपयोग होत नाही. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचरणामधून पर्यावरण, निसर्ग संरक्षणासाठी, निसर्ग संवर्धनासाठी काय करता येईल त्याच्याबद्दल काही ॲक्शन प्लॅन असाही मुलांना देता येईल. आणि शेवटचं आहे मनोरंजन.
त्यांच्या आतमध्येच भगवंतानी त्यांना इतके कलागुण संपन्न करून पाठवलेलं आहे. आम्ही या अभ्यासाच्या नावाखाली त्यांचे सगळे कला गुण, सुप्त गुण, अंतर्गत त्यांच्या क्षमता, या आपण सगळ्या केवळ ह्या अर्थार्जनाची कला किंवा अर्थार्जनासाठीचं शिक्षण याच्या नावाखाली आपण त्या सगळ्या दाबून टाकतो आणि त्याला काही हे मिळावं, संधी मिळावी, याच्यासाठी काही मनोरंजन, अशा तऱ्हेने आपल्याला या 6 गोष्टींवर ही 2 दिवसाचं शिबिर करता येईल. त्याच्यामध्ये बेसिक दिनचर्या कशी असावी, निसर्गोपचाराच्या दृष्टीने कसं त्यांचं जीवनशैली असावी, त्यांची दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी आणि जीवनचर्या म्हणजे काय हे त्यांना कळावं या वयापासून, असं म्हणून आपण हे 2 दिवसाचं मुलांसाठी आनंद योग शिबिर करत आहोत. तर आपण जरूर आपल्या मुलांना पाठवा. आपली मुलं नसतील तर आपले भाचे आहेत, आपले पुतणे आहेत, आपले नातवंड आहेत, त्यांना पाठवा. त्यांना वर्षाची आपण वाढदिवसाला काहीतरी गिफ्ट करतो, त्याच्याऐवजी त्यांना सांगा, मी या महिन्याचं तुझ्या शिबिराचे पैसे भरले आहेत, तुला 2 दिवस तिथे जायचं आहे. अशा तऱ्हेने आपण गिफ्ट म्हणून आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना, मी तर म्हणेल एक समाज कार्य आहे, तुमच्या आजूबाजूच्या लहान मुलांना तुम्ही जरूर एक 2,000 रुपये, आमचे शुल्क 2,000 ठेवले मिनिमम, सो जरूर एक 2,000 रुपये आपण शुल्क ठेवून ग्रीन हिलला आपण पाठवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करा. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती सगळी देतच आहे. धन्यवाद.